खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावेत या संदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहूया। याच्यामध्ये सरसकटच अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक याला निकषच नको आहेत। आधी धनदांडग्याला लावा ना तुम्ही, 2.5 लाख उत्पादन 50 लाख उत्पादन याला तुम्ही लावा ना निकष। 2-2.5 एकर रान आहे त्याच्यात ते बी निव्वळ फक्त शेती असं म्हणतो पेपरवाला। शेतकरी बांधवांसाठी आली आता महत्त्वाची बातमी। ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तोच निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो, झाले कित्येक दिवसापासून कर्जमाफीचा फक्त निर्णय झाला होता की 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार, परंतु GR पण निघाला नव्हता आणि योजना पण निघली नव्हती। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, नेमकं खरीखुरी योजना काय आणि नेमकं GR काय आता सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, GR सुद्धा आता प्रसिद्ध झाला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। म्हणजे की बघा, आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तुम्हाला माहीत आहे। त्याच 36 जिल्ह्यामधील फक्त 18 जिल्ह्याची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यामध्ये येणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात का आणि तुम्ही पात्र आहात का? अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। आता कर्जमाफीचे निकष जारी करण्यामध्ये आले आहे आणि तात्काळ तुम्हाला बघा तुमचे जे का डॉक्युमेंट कागदपत्रे आहेत ते जमा करावे लागणार। म्हणजे बघा तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरता येईल आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत तुमचे 2 लाख रुपयांचे कर्ज आता माफ केले जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, यामध्ये खूप मोठा पेच आहे। आता बघा, सरकारने सांगितलं आहे शेतकऱ्यांचा 7/12 होणार कोरा बघा, परंतु या शब्दामध्ये कित्येक सत्य आहे तर नीट समजून घ्या शेतकरी बांधवांनो। तुमच्या हिताची ही बातमी आता ठरत आहे। बघा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोणाचा होणार? ज्यांचं 1.5 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे अशांचा 7/12 कोरा होणार। आता ज्यांचं 3 लाख कर्ज आहे अशांचा 7/12 कोरा होणार का? तर नाही शेतकरी बांधवांनो। बघा, सरकार म्हणत आहे ही कर्जमाफी खूपच मोठी आहे, परंतु बघा जर प्रत्यक्ष रूपाने आपण स्वतः जर बघायला जर गेलं तर ही कर्जमाफी खूप छोटी आहे हे आपल्याला पण समजतं। बघा, सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा कोरा कोरा, या शब्दामुळे सरकारने फक्त 2 लाख रुपये कर्जमाफी केली आणि ते पण करून सरकार म्हणत आहे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला। आता तुम्हीच लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, 2 लाख कर्ज माफी झाली तर मग शेतकऱ्याचा 7/12 कसं काय कोरा होणार? बघा, 2 लाख कर्जमाफी खूप कमी आहे। कमीत कमी 6 लाख रुपये तरी कर्जमाफी शेतकऱ्याला मिळायला हवी होती। बघा, 6 लाख जर मिळाली असती तर जवळपास 90% शेतकऱ्याला तरी दिलासा भेटला असता। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे आहेत ते 18 जिल्हे। ज्या 18 जिल्ह्यांचं कर्ज बघा पहिल्या टप्प्यामध्ये माफ करण्यामध्ये आले। मग बघा, या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहतात का? तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। तर शेतकरी बांधवांनो थांबा, तुम्हाला आता सर्व काही पेज समजणार आहे। 18 जिल्ह्यांची यादी सरकारने दिली, परंतु लक्षामध्ये घ्या ही कर्जमाफी त्या 18 जिल्ह्यामधील पण शेतकऱ्याला बघा 50% शेतकऱ्याला कर्जमाफी होणार। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। त्यामधून पण शेतकरी बांधवांनो बघा 35 ते 40% शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळणार। बघा, तुम्ही आता लक्षामध्ये घ्या, 18 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार बघा, परंतु त्यामधल्या जवळपास शेतकरी बांधवांनो बघा 50%पेक्षाही या ठिकाणी जास्त शेतकरी आहे ज्यांना की या ठिकाणी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन मिळणार। मग आता या ठिकाणी बघा 2 लाख रुपये कुणाचे माफ होणार? तर बघा जर सरासरी आकडेवारी काढली तर 12% जवळपास या ठिकाणी बघा 2 लाख रुपये कर्ज शेतकऱ्याचं माफ होणार। म्हणजे की खूपच कमी शेतकरी पात्रतेमध्ये मोडतात। सरकारने पात्र शब्द टाकून सर्व शेतकरी पात्र केले। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात, 12% शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार। ही कर्जमाफी खूप छोटी आहे। बघा, सरकारने शब्द दिला होता की आमचं सरकार पुन्हा आलं, भाजप सरकार पुन्हा आलं राज्यामध्ये तर सरकार कर्जमाफी देणार। ते कर्जमाफी आता सरकारने दिली आहे, परंतु बघा
तो शब्द या ठिकाणी सरकारने पाळला नाही की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार. बघा सरकार या ठिकाणी म्हणत आहे सातबारा कोरा झाला, परंतु बघा सरकारला सांगायला पाहिजे की सातबारा कशामुळे कोरा झाला, नेमकं काय कारण आहे. 2 लाखावर या ठिकाणी सातबारा कोरा होऊ शकतो का, तर नाही शेतकरी बांधवांनो. बघा 18 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा आता या 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार, तर तुम्हाला यादी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर नाव यादीमध्ये तुमचं येत असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट तात्काळ जमा करावे लागणार आहे, तेव्हाच तुमची कर्जमाफी पार पडणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा राज्यातील इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला होता. बघा 18 जिल्ह्यांमधील स्थगित कर्ज बघा 2 लाख रुपयांपर्यंत बघा सरसकट. बघा शब्द पण या ठिकाणी काय जोडले आहे, बघा या ठिकाणी पात्र शेतकरी पण जोडले आहे, सरसकट पण जोडले आहे. परंतु बघा सत्य हेच आहे की या ठिकाणी खूप कमी शेतकरी पात्र आहे. बघा कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला. बघा 50% शेतकरी या निर्णयामुळे आता खुश झाले आहे. हो, आणि या ठिकाणी सुमारे 16 लाख शेतकरी तांत्रिक नियमांमुळे बघा अपात्र झाल्याची भीती सध्या दिसून येत आहे. बघा अपात्र झाल्याची भीती नाही, बघा त्यापेक्षाही अधिक शेतकरी अपात्र ठरले आहे. आता सरकारने सांगितली ती म्हणजे की यादी. हो, 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या, एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी. आपण पात्र यादी पाहणार आहोत. बघा पात्र यादीमध्ये सर्वात पहिला जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर येतोय जालना जिल्हा. बघा या जिल्ह्यांमध्ये सध्या बँकाच्या बाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हो, कारण की बघा या बँका जास्तीत जास्त या ठिकाणी कर्ज देतात. आता कोणत्या बँका कर्ज देतात, बघा छत्रपती संभाजीनगरमधली बँक SBI ही देखील कर्ज देते, जालनामधील SBI ही बँक देखील कर्ज देते. बघा ह्या जिल्ह्यामधील ह्या 2 बँका सर्वात जास्त कर्ज या ठिकाणी देतात, त्यामुळे या बँकांमध्ये सध्या गर्दी लागलेली आहे. आता बघा याचं कारण म्हणजे या ठिकाणी 18 जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होणार. आता या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा सरकारने स्पष्ट केलं आहे की ही कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठीच मर्यादित आहे. बघा जर तुम्ही ट्रॅक्टर किंवा विहिरीच्या कामासाठी मुदत कर्ज घेतला असेल तर बघा ही योजना तुमच्यासाठी नाही, लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने सांगितलं पीक कर्जावरच ही शेतकऱ्यांसाठी योजना सरकारने सुरू केली. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितला बीड आणि धाराशिव. बघा बीड आणि धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी देखील लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. तुमचं कर्ज बघा पिकांच्या देखभालीसाठी जर नसेल बघा तर तुम्हाला 2 लाख रुपयांचा माफीचा फायदा मिळणार नाही. बघा बँकेतील अधिकारी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यालाच सातबारा आता कोरा होणार. हो, ज्यांचं 2 लाख रुपये कर्ज आहे अशांचा सातबारा आता कोरा करण्यामध्ये येणार. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले. आता बघा शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुमचे खाते क्रॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल. म्हणजेच की पीक कर्ज बघा कापूस, ऊस किंवा ज्वारी यांसारख्या पिकांसाठी बँकेने दिलेली रक्कम असते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. पुढील जिल्हे सांगितले सरकारने ते म्हणजे की लातूर आणि परभणी. बघा 18 जिल्ह्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होत आहे आणि जिल्ह्यांची यादी आता सरकारने लावली आहे. बघा शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकवर बघा कर्जाचा प्रकार तपासून घेणं आवश्यक आहे. मुदत कर्जाचे हप्ते थकले असले तरी ते या योजनेमध्ये बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी अकारण गोंधळून जाऊ नका, कारण ही योजना केवळ पीक कर्जावरच अवलंबून आहे. हो, कारण ही योजना दुसऱ्या कोणत्याही कर्जावर अवलंबून नाही. या योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख या ठिकाणी ठरवलेली आहे. म्हणजे की बघा 30 सप्टेंबर 2025 रोजी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत कर्जमुक्त करण्यामध्ये येत आहे. हो, म्हणजे या तारखेला तुमचं कर्ज थकीत असावं 30 सप्टेंबर 2025. बघा या तारखेपुढेच तुमची कर्जमाफी या ठिकाणी घुमत आहे, फिरत आहे. तुम्हाला ही तारीख समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. बघा या तारखेच्या दिवशी तुमचे कर्ज थकबाकीमध्ये
असणे अनिवार्य आहे. यासाठी तुमचे कर्ज बघा, आता तुम्ही जर 30 सप्टेंबर 2024 पूर्वी कर्ज घेतलेले असायला हवे, जेणेकरून 1 वर्ष पूर्ण झाल्यावर ते थकबाकीमध्ये या ठिकाणी मोडले जाते बघा, तर तुम्हाला कर्जमाफी होणार बघा. आणि ज्या शेतकरी बांधवांनी बघा आता या ठिकाणी मार्च असो किंवा या ठिकाणी कोणताही महिना असो बघा, या सप्टेंबर महिन्याच्या अगोदर त्या महिन्यामध्ये या ठिकाणी कर्ज घेतले असेल, लक्षामध्ये घ्या आता, तर या ठिकाणी त्यांचं देखील कर्ज थकबाकीमध्ये मोडते. तुम्ही बरोबर ऐकलं. आणि या ठिकाणी आता थकबाकीमध्ये कोणतं कर्ज मोडत नाही. लक्षपूर्वक घ्या माहिती शेतकरी बांधवांनो. बघा आता या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर बघा तुमचं कर्ज थकबाकीमध्ये येत नाही. नंतर कोणत्याही पुढील वर्षी पुढील कोणत्याही महिन्यामध्ये 1 दिवसाने जरी तुम्ही चूक केली बघा, आता 1 ऑक्टोबरला जरी तुम्ही कर्ज घेतलं तर तुमचं 2 लाख रुपये कर्ज माफ होणार नाही. शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या. सरकारने ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उशिरा कर्ज घेतलं त्यांच्यासाठी पण एक योजना सुरू केली आहे, ती आपण पुढे पाहणारच आहोत. आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की हिंगोली आणि नांदेड. बघा या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचलले आहे त्यांना या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा कारणे बघा सरकारने सांगितलं आहे. जे आता काही कारणं समोर आली आहे, जे काही अपात्रतेची अट आहे, या अटीमुळे त्यांना लाभ मिळणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट करण्यामध्ये आलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या कडक नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली असं देखील आपण म्हणू शकतो. कारण बघा अर्थसंकल्पातील अटी खूपच जाचक आहे, खूपच कडक आहे. पुढील जिल्हा सरकारने सांगितले नांदेड आणि अहमदनगर. बघा या जिल्ह्यामधील बँकांमध्ये बघा सॉफ्टवेअर आपोआप या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. बघा जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन फ्रेश कर्ज घेतले असेल तर तुम्ही या 2 लाख रुपये कर्जमाफीमध्ये बसत नाही. शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा. मात्र अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा या ठिकाणी सस्पेन्स राखून ठेवला आहे, ज्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये झाली आहे. बघा तुमच्यासाठी पण अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. जर तुम्ही या कर्जमाफीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला देखील अनुदान आता सरकार देणार आहे. बघा ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर आणि या ठिकाणी मुदतीत भरले आहे किंवा या ठिकाणी ते नवजुनं करतात बघा रेवणं करतात, तर या ठिकाणी त्यांना या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार. बघा तुम्ही नवजुनं कर्ज करतात का, तर या ठिकाणी करीत असताल आणि आता जर तुम्ही केलं असेल गेल्या 3 वर्षापासून जरी तुम्ही कर्ज उचलले असेल, तुमचं थकबाकीमध्ये येत नसेल, बघा या ठिकाणी तुमचं थकबाकीमध्ये नसेल कर्ज चालू बाकीमध्ये असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आजची ठरत आहे. पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे तो अत्यंत महत्त्वाचा. बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतले आणि ते वर्षभराच्या आतमध्ये परत केले त्यांना 2 लाख रुपये मिळणार नसले तरी त्यांना बँकेच्या खात्यात 50,000 रुपये बक्षीस प्रोत्साहन असं देखील मिळणार आहे किंवा अनुदान मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला आर्थिक दिलासा सरकारने दिला आहे. बघा कारण 50,000 रुपयांचं प्रोत्साहन या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत असूनही त्यानंतर ते बँकेमध्ये जमा केले असेल तरीही त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण की बघा सरकारने सांगितलं आहे बघा की या ठिकाणी बघा तुम्ही जर या ठिकाणी कर्ज परत जरी केलं असेल किंवा या ठिकाणी भरून जर टाकलं असेल सर्व कर्ज तरी पण या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे तुम्हाला 50,000 आम्ही प्रोत्साहन देणार. आता बघा पुढील जिल्हे सरकारने सांगितले आहे ते म्हणजे की बघा वाशिम आणि अमरावती. बघा या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार. बघा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावी ती म्हणजे 30 सप्टेंबर. बघा ही निर्णायक तारीख आहे. बघा त्या दिवशी तुमचे खाते ओव्हरड्यू असेल आणि त्यानंतर तुम्ही पैसे भरले असतील तरी पण तुम्हाला कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये पुन्हा जमा होईल. हो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे थकीत कर्जाच्या तारखेनुसारच तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार. तुम्हाला आता कळलं असेल शेतकरी बांधवांनो नेमकं या ठिकाणी पात्र कोण आणि अपात्र कोण. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं. जर नाव येत असेल तरच तुमच्या या ठिकाणी खात्यामध्ये बघा
या ठिकाणी प्रोत्साहन मिळणार किंवा या ठिकाणी कर्जच माफ होणार, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. बघा, यामध्ये सरकारने पुढील जिल्हे सांगितले, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. बघा, या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा 7/12 उताराची पडताळणी समितीमार्फत सुरू आहे, ज्यांचे कर्ज 5-10 वर्षापेक्षाही जुने आहे आणि जे शेतकरी दरवर्षी बघा नूतनीकरण करतात त्यांनाही या योजनेमध्ये सामावून घेण्याचा संकेत सरकारने दिला आहे. मात्र नवीन बघा कर्ज घेतलेल्यांसाठी 2 लाख रुपयांची थकबाकी माफी होणार आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी नवीन जरी कर्ज घेतलं असेल, आता नवीन कर्ज लक्षामध्ये घ्या कोणतं. बघा, सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी 24, बघा तुम्ही ही 24 तारीख या ठिकाणी शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या. बघा, सरकार म्हणत आहे या ठिकाणी 2024 बघा ही जे काय वर्ष आहे, या वर्षी तुम्ही कर्ज घेतलेलं असावे. ते पण या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये लक्षामध्ये घ्या. 30 सप्टेंबर ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. 30 सप्टेंबरला जर का तुम्ही कर्ज घेतलं असेल तरच या ठिकाणी तुमचं कर्ज माफ होणार, ते पण 2024. बघा, हे वर्ष लक्षात ठेवा. थकबाकीमध्ये कर्ज येणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला लाभ मिळणार. आणि या ठिकाणी बघा, तुम्ही जर या वर्षामध्ये कर्ज उचलले असेल, 2026 वर्ष असो किंवा या ठिकाणी 2025 वर्ष असो, तर तुमचं कर्ज कसल्याही प्रकारे माफ होणार नाही, तुम्हाला प्रोत्साहन देखील मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या. प्रत्येक बँक शाखेतून केवळ मोजकेच शेतकरी या निकषामध्ये बसत असल्याचे वास्तव्य समोर येत असल्याने अनेक शेतकरी नाराज सध्या होत आहे. बघा, पुढील जिल्हे सरकारने सांगितले आहे, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले पासबुक तपासून घेणे. बघा, पाहून घ्या तुम्ही तुमचं पासबुक शेतकरी बांधवांनो. बघा, निश्चित करा की बघा तुमचे कर्ज माफ होते की या ठिकाणी थकीत कर्जामध्ये जाते. बघा, लक्षामध्ये घ्या. जर थकीत कर्जामध्ये जात असेल तर माफ होत असेल. बघा, जर 9 जून या ठिकाणी तुम्ही केलं असेल तरी पण 50,000 रुपये माफ होणार, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. जर तुम्ही वेळेमध्ये कर्ज भरले असेल तर 50,000 रुपये तुम्हाला मिळणारच. परंतु जर तुमची तारीख आणि थकबाकी मॅच होत नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कटू बातमी जरी असली तरी पण हे महत्त्वाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवभाऊ यांच्या माध्यमातून सध्या जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, दुर्गम भागा बघा आता जे काय दुर्गम भाग आहे, गडचिरोली आणि गोंदिया यासारख्या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी कर्जमाफी दिली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती बघा या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे कर्जमाफ होण्याचे आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून कर्ज काढून ठेवले आहे आणि 1 पण रुपया भरला नाही, त्यांचा 7/12 या योजनेमुळे आता पूर्णतः कोरा केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये नाव असेल तरच या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामधील कर्ज माफ होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. बघा, राहिलेल्या 18 जिल्ह्यांच्या यादी बघा अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, आता 18 जिल्ह्यांची यादी पुन्हा कधी येणार? जेव्हा यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, जी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली त्यामध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला समावेश करून घेतला आहे. तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती बघा अद्ययावत करणे काम सध्या सुरू आहे. बघा, 3% व्याजाची सवलत घेणाऱ्या नियमित शेतकऱ्यांनी बघा 50,000 रुपयांच्या अनुदानासाठी आपले अर्ज बघा सेवा केंद्रामध्ये सादर करावे असं सरकारने सांगितलं आहे. जेव्हा या ठिकाणी कर्जमाफीचे फॉर्म सुटणार तेव्हा आता बघा मुदत कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाख पगारांच्या बघा आशेवर न राहता आपले हप्ते भरावे असं या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे. बघा, कारण त्यांना ही योजना लागू नाही असं प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलं. बघा, पीक कर्जावरच ही योजना लागू आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे शेवटी पालघर देखील जिल्ह्याचा समावेश आहे. बघा, सर्व 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांची अधिकृत यादी या ठिकाणी लवकर ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केली जाईल. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 आणि थकबाकीदारांना 2 लाख रुपये देऊन बळीराजाला सक्षम करण्याचा हा सरकारचा या ठिकाणी प्रयत्न दिसून येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कर्जाची तारीख लक्षात ठेवावी. बघा, कारण या
ठिकाणी तारखेसमोरच तुमची कर्जमाफी फिरत आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही होती महत्त्वाची बातमी. बघा, व्हिडिओ थोडासा मोठा जरी असला, सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरं याच व्हिडिओमध्ये लपलेली आहे. आता काही शेतकरी या ठिकाणी डायरेक्ट व्हिडिओचा शेवट पाहतात. बघा, त्यांना नीट समजत नसेल की नेमकं तुम्हाला काय करायचे, काय केल्यावर तुम्हाला कर्जमाफी होणार, त्यासोबत या ठिकाणी कोणते कागदपत्र लागतात. बघा, आज या ठिकाणी कागदपत्र सध्या सरकारने संपूर्ण सांगितले नाही शेतकरी बांधवांनो, परंतु बघा, कर्जमाफी नेमकं कुणाला होणार, कशामुळे होणार आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सर्व काही आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.